माध्यमातून प्लास्टिकच्या बॉटलच्या ऐवजी देण्यात आला स्टीलच्या बाटलीचा नारा। भागाईवाडीच्या माजी सरपंच सौभाग्यवती कविताताई घोडके पाटील यांच्या या अभिनव अशा उपक्रमाचं कौतुक सर्व स्तरातून केलं जात आहे। संक्रांतीनंतर महिलांचा सुसंवाद गुजगोष्टी हितगुज साधणारा हळदी कुंकू समारंभ असून याच संस्कृतीला जोपासत या पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण, सामाजिक विधायक संकल्पना पुढे आल्या। सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा सौभाग्यवती कविता घोडके पाटील यांनी सततच अशाच अभिनव संकल्पना राबवत सामाजिक बांधिलकी जपत असल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय। भागाईवाडीच्या माजी सरपंच सौभाग्यवती कविता घोडके पाटील या अंगणवाडी सेविका आणि सरपंच कालावधीपासूनच महिलांचा एकत्रित हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करीत असून त्यांचं संस्कृतीचं आणि सामाजिकतेचं भान याला दादच द्यावी लागेल। हळदी कुंकू समारंभ वाण देताना त्यांनी माठ, रांजण, टाकीमधून पाणी घेण्यासाठी स्टील वगराळे, वीज बचतीसाठी CLF बल्ब, स्वच्छ पाणी ठेवण्यासाठी 20 लिटरचा पाणी जार, भोजनासाठी स्टील डबे कुटुंबनिहाय देण्यात आले। सरपंच पदाच्या कालावधीनंतर सुद्धा याला खंड त्यांनी पडू दिला नाही। घरगुती हळदी कुंकू करताना सुद्धा हाच ध्यास ठेवून समाजहिताच्या संकल्पना त्यांनी स्वतःच्या माध्यमातून नेहमीच राबवल्या आहेत। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी प्लास्टिक पाणी बॉटलऐवजी स्टील, काचेची बॉटल, ग्लासचा वापर करण्याचं आवाहन केलेलं होतं आणि त्यांच्या याच आवाहनाला प्रतिसाद देत यावेळी सौभाग्यवती कविता घोडके पाटील यांनी महिलांना वाण म्हणून स्टील बॉटल दिली, तर याचबरोबर प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम संदर्भात भावनिक पत्रही सोबत देण्यात आलं। सौभाग्यवती कविता घोडके पाटील यांच्या आजवरच्या या संकल्पनांचं समाजातून सर्वत्र कौतुक होत आहे।